जामनेर नगर परिषद निवडणुकीचं राजकारण पेटलंय। उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी विरोधी उमेदवाराच्या माघारीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी दादागिरी केल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। मात्र या प्रकरणाची दुसरी बाजू समोर आली आहे। माघारीसाठी भाजप नव्हे तर शरद पवार गटाने दादागिरी केल्याचा आरोप या व्हिडिओतील राजू मोगरे नामक उमेदवाराने केलाय। माझ्या संदर्भात काल जी घटना घडली त्या घटना अत्यंत निंदनीय आहे आणि मी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये फॉर्म भरलेला होता। 2 वार्डामध्ये 2 वार्डापैकी मला एका वार्डाची माघार घ्यायची ऑलरेडी आमचं ठरलेलं होतं माझ्या मित्र मंडळींचं। म्हणून ठरल्याप्रमाणे मी वार्ड नंबर 12ची माघार घ्यायला गेलेलो होतो नगर परिषदेमध्ये। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे पण कार्यकर्ते आणि इतर पक्षाचे भाजपचे पण कार्यकर्ते उपस्थित होते, परंतु मी यापूर्वी काँग्रेसमध्ये काम करत असल्या कारणाने राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना ओळखतो नावानिशी। आणि मी जसं जिन्यातून वरती चढल्याबरोबर त्यांनी मला शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे माजी विधानसभेचे उमेदवार दिलीप खोडपे सर, त्याच्यानंतर तालुकाध्यक्ष किशोर पाटील, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष किरण राजमल पाटील व त्यांच्यासोबत असलेल्या इतर कार्यकर्त्यांनी सर्वप्रथम माझा एका बाजूने 4-5 कार्यकर्त्यांनी एक हात ताणला, दुसऱ्या 4-5 कार्यकर्त्यांनी एक हात ताणला आणि बाकीच्यांनी मला कमरेत पकडलं। मला तिथं स्थानबद्ध केलं, हरकत केलं आणि मला मागे पण पुढे पण जाऊ देत नव्हते। अशा परिस्थितीत माझा श्वास गुदमरला तरी देखील मला सोडण्याचे तयार नव्हते। म्हणून मी विनवण्या करून खोडपे सरांच्या कानात सांगितलं की तुम्हाला जे हवं ती मी माघार घेतो, मला तुम्ही सोडा। सर जी आणि पुढे माझ्यासोबत सर वार्ड नंबर 6ची हरकत घ्यायला शिवसमोर आले। सर धक्काबुक्की नेमकी तुम्हाला कोणी केली? धक्काबुक्की हे जे ना हे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार गटाचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सर्वांनी मिळून केली।